Good evening everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMB CET एक्झाम 2025 या एक्झाम मधला लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शन मधला कोडिंग अँड डिकोडिंग हा टॉपिक आज कव्हर करणार आहोत. याचे टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मला एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. हे पहा, ब्लॅक आणि येल्लो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचा लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, म्हणजे MBA CET असं टाईप करा. MBA CET टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली MBA CET 2025 असा कोर्स दिसेल. त्याचा कोर्स ओपन करा. एकदा का तो कोर्स तुम्ही एनरोल केला त्यानंतर तुम्हाला कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होते. ओके. आता कोडिंग आणि डिकोडिंग. कोडिंग आणि डिकोडिंग म्हणजे काय असतं? इन शॉर्ट, कोड लँग्वेज म्हणजे एखादा वर्ड आहे तर त्याला एखाद्या वेगळ्या वर्डच्या फॉर्ममध्ये लिहिणं किंवा नंबर्स मध्ये लिहिणं. म्हणजेच इन शॉर्ट आपण असं पण म्हणू शकतो की सांकेतिक भाषा म्हणजे कोड लँग्वेज, कोड मध्ये बोलतो ती भाषा. चला आता क्वेश्चन्स कडे वळू. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, in a certain code missions is written as MSIISNOS. How is online written in that code? आता बघा, मिशन्स कसं लिहिलंय, मिशन्स कसं लिहिलंय, MSIISNOS असं लिहिलंय. बरोबर आहे का? ओके. मग इथे काय केलंय बघा, या दोघांमध्ये लॉजिक काय, यम जसंच्या तसं ठेवलंय, या दोघांमध्ये इंटरचेंज केलेत. पहा, कळाल का? हे दोघांमध्ये इंटरचेंज केले, सॉरी सॉरी, आणि शेवटचं अक्षर पण तसंच ठेवलंय. आणि पहा, इथे एक्सचेंज केलंय, म्हणजे लास्टचे लेटर तसेच ठेवले आणि जे बाजूचे 2-2 लेटर आहेत, स्टार्टिंग आणि लास्ट हे 2 लेटर तसेच ठेवलेत आणि जे त्याच्या बाजूचे 2-2 लेटर आहेत ते एकमेकांसोबत इंटरचेंज केलेत. म्हणजे आता ऑनलाईनचं कसं येईल, ONNE. ओके. ओ लास्ट आणि फर्स्ट लेटर जसंच्या तसं. लास्ट काय, सॉरी, फर्स्ट काय ओ आणि लास्ट काय ई. ओके. आणि जे बाकीचे आहेत ते एक्सचेंज केलेत बघा बा. म्हणजे यांच्या जागी, आता यांच्या जागी काय येईल तर एल येईल, म्हणजे इथे एन होतं तर इथे काय येईल एल, आणि एलच्या जागी काय येईल तर एन येईल. ओके. आणि इथे लास्टहून सेकंड लेटर म्हणजे आयच्या जागी एन आणि एनच्या जागी आय. सो इथे काय येईल एन आणि इथे येईल आय, म्हणजे OLNNIE असं येईल. तर ते कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, OLNNIE, म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट असेल. बरोबर. ओके. पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय, इन सर्टन कोड टायगर इज रिटन एज QDFHS. टायगर, ओके, TIGER. टायगर कसं लिहिलंय तर QDFHS. ओके. आता पहा, याला उलट केलं, आता टायगरला उलट केलं आपण, म्हणजे रिव्हर्स मध्ये लिहिलं तर काय येतं, REGIT. आता पहा, क्यू नंतर काय येतं, आर येतं, किंवा आरच्या आधी काय येतं क्यू येतं, ईच्या आधी डी येतं, जीच्या आधी एफ येतं, एचच्या आधी आय येतं, टीच्या आधी एस येतं. बरोबर आहे. मग आता पहा,
जो वर्ड आहे त्या वर्डला रिव्हर्स मध्ये करायचा आणि त्याच्या आधीचा लेटर घ्यायचा. म्हणजे आता आपल्याला कुठल्या फिशचा आपल्याला कोड काय असेल असं विचारलं. फिशला ते रिव्हर्स करा. फिशला रिव्हर्स लिहिल्यावरती काय तर HSIF. ओके, हे झालं रिव्हर्स केलं. रिव्हर्स केल्यानंतर एचच्या आधीचा वर्ड कोणता असतो तर जी. एसच्या आधीचा आर, आयच्या आधी एच आणि एफच्या आधी ई असं येतं. ओके, म्हणजे हे आपलं असेल कोड फिश साठी. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येईल GRHE. म्हणजे सेकंड ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन सर्टन कोड फ्रोझन इज रिटन ॲज OFAPSG. फ्रोझन कसं लिहिलंय? फ्रोझन इज रिटन ॲज OFAPSG. ओके, आता हे असं लिहिलंय बरोबर आहे. मग आपल्याला विचारलंय मोल्टन, हे कसं लिहिता येईल? ओके, फो आणि एफ चं काही रिलेशन दिसतंय का? जवळपास काहीच रिलेशन नाहीये. आता जर आपण लास्ट आता पहा एन आणि ओ मध्ये थोडं NO EF झेड नंतर काय येतं ए येतं प्लस OPRSGFG असं येतंय. मग आता काय करायचं? फ्रोझन जे आहे फ्रोझनला रिव्हर्स मध्ये लिहायचं. रिव्हर्स मध्ये लिहिल्यानंतर काय येतं NEZORF असं येतं. आणि त्याच्यानंतरचं लेटर काय? एन नंतर OEF, झेड नंतर ए, ओ नंतर पी, आर नंतर एस आणि एफ नंतर जी असं येतं. बरोबर आहे. ओके, असं लॉजिक आहे. आधी रिव्हर्स करायची स्ट्रिंग आणि त्याच्यामध्ये +1 करायचं. ओके, आता मोल्टनला आपल्याला कोड मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. सो मोल्टनला आधी काय करावं लागेल? रिव्हर्स मध्ये लिहावं लागेल. काय येईल रिव्हर्स मध्ये? NETLOM आणि याच्यामध्ये +1 करायचं. ओके, एन मध्ये +1 केल्यावरती काय येतं? ओ येतं. NOEFTULMOP आणि एम आणि एन. म्हणजे हे असेल आपल्याला कोड वर्ड कशासाठी? मोल्टन साठी. तर का कुठला ऑप्शन राहील? OFUMPN म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. In a certain code, ROAR is written as URDU, Urdu. Okay, ROAR is written as URDU. Okay, then Urdu is written as आता लॉजिक काय बघा. व्हिडिओ पॉज करा आणि लॉजिक फाइंड आउट करा. पहा याच्या आर मध्ये आणि यू मध्ये डिफरन्स कितीच आहे? ABCD जे केलं म्हणू PQRST नंतर यू नंतर ओ नंतर PQR. P आणि Q येतात मध्ये बरोबर आहे. ए नंतर BCD, आर नंतर तेच PQ STU. ओके, म्हणजे +3 केल्यावरती पुढचा नंबर मिळतो. आता याच्यामध्ये जर +3 केलंय म्हणजे किती लेटरचा गॅप येणार? 2 लेटरचा गॅप येणार. बरोबर आहे. यू नंतर काय करावं लागेल? वेट, यू नंतर काय येईल? BCDF PQRSTUVW. मग इथं काय येईल? X. आर नंतर काय येईल? एक मिनिट, हा आर नंतर येईल ST, इथे येईल यू. डी नंतर EFG आणि यू नंतर परत VWX.
एक्स. सो इथं काय येईल XUGX म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट असेल. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. इन अ सर्टन कोड Hilton is written as IHTLNO. समजलं? मग आपल्याला विचारले बिलियन कसं लिहिता येईल. आता बस सिम्पली इथे दिसते या दोघांचं इंटरचेंज झालंय, एक्सचेंज झालं, तर हे दोघं इंटरचेंज झालेत आणि हे दोघं इंटरचेंज झालेत म्हणजे एकमेकांसोबत इंटरचेंज. मग बी इथे येईल, आय इथे येईल म्हणजे आय बी. ओके, यल इथे येईल, इथे दोघं सेम आहेत सो इथे असे येतील आणि आय इथे जाईल, ओ इथे येईल म्हणजे ओ आय. आणि आता शेवटी उरलं काय एन. सो एन जसाच्या तसा येईल. ओके, सो करेक्ट आन्सर ऑप्शन कुठला राईट असेल तर ऑप्शन सी मध्ये सेम दिसतंय पहा. मग सो ऑप्शन सी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट काय, स्टडी द डेटा गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता खाली जो डेटा दिलाय त्यांचा स्टडी करायचा आणि नंतर खाली दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करायचा. ओके, रॉयल मोनार्च रिगल @# म्हणजे रॉयल साठी काय म्हणजे यांच्यासाठी काय @# रिगल लिगेसी गोल्ड स्टार पर्सेंटेज क्वेश्चन मार्क होप गोल्ड लाईफ याच्यासाठी काय पर्सेंटेज अँड डॉलर. आणि आहे रिगल मोनार्च मॉरल्स याच्यासाठी काय तर हॅश स्टार आणि उलटा ए. तर आता पहा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, रिगल साठी कोड वर्ड फाइंड आउट करायचं. आता पहा रिगल कुठे कुठे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. पहा या तिघांमध्ये या तीन सेंटेन्स मध्ये कॉमन काय आहे तर पहा या पहा सिम्बॉल्स मध्ये जा, इथे इथे आणि या ह्याच्यात जा जिथे जिथे रिगल आहे तर यांच्यामध्ये कॉमन काय आहे स्टार आहे. बरोबर आहे, आणि वर्ड कॉमन सुद्धा काय आहे रिगल. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन बी येईल, तो म्हणजे स्टार. म्हणजे रिगल साठी कुठला कोड वर्ड असेल तर स्टार असेल. समजलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्टडी द डाटा गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता परत तेच म्हटलंय, आता आपल्याला फाइंड आउट करायचंय डेटा देखील तोच आहे. आता आपल्याला गोल्ड लिगसी पहा, इथे गोल्ड कुठे आहे तर गोल्ड इथे गोल्ड आणि इथे लिगेसी आहे. बरोबर आहे, इथे अजून एक गोल्ड आहे म्हणजे गोल्ड इथे इथे गोल्ड आहे. गोल्ड संपले का हो गोल्ड संपले आणि लिगेसी इथे. ओके, आता पहा आपल्याला रिगल साठी माहिती आपण फाइंड आउट केलं होतं स्टार होतं. सो हा स्टार कट झाला इथेच, उरले पर्सेंटेज आणि क्वेश्चन मार्क. आणि लिगेसी गोल्ड, लिगेसी गोल्डला काय येईल पर्सेंटेज आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर ऑप्शन सी म्हणजे थर्ड ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. स्टडी द गिवन डेटा, तोच डेटा आहे पहा आणि आपल्याला क्वेश्चन विचारलाय विच वर्ड इज कोडेड ॲज हॅश म्हणजे हॅश साठी कोणता वर्ड असेल. आता कॉमन हॅश कुठे पहा फर्स्ट स्टेटमेंट मध्ये सेंटेन्स मध्ये आणि लास्ट सेंटेन्स मध्ये. ओके, आणि याच्यामध्ये आता वर्ड कोणता कॉमन आहे पहा मोनार्च हा आहे पहा कॉमन वर्ड. ओके, रिगल पण आहे पहा, रिगल पण आहे पण रिगलला पाहिलं आपण स्टार वर्ड आहे. मग हा इथून वर्ड कट होईल आणि हा इथून वर्ड कट होईल. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचंय तर हॅश. आता इथे हॅश कुणासाठी असेल इथे आणि इथे हॅश पहा मोनार्क उरलाय मग त्याच्यासाठीच असेल हॅश. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता डेटा तोच आहे, क्वेश्चन काय पहा इन द गिवन कोडेड लँग्वेज विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज बीन कोडेड ॲज अँड. अँड कुठे आहे आता इथे आहे. आपण लास्ट याच्यात पाहिलं गोल्ड लिगसीला काय आहे तर पर्सेंटेज आणि स्टार आहे, सॉरी पर्सेंटेज आणि क्वेश्चन मार्क. आता पहा इथे फक्त गोल्ड आहे सो हा पर्सेंटेज कुणाला जाईल तर गोल्डला जाईल म्हणजे हे कट झालं.
ओके, आता अँड फाइंड आउट करायचं आहे. अँड साठी वर्ड कुठला फाइंड आउट आहे, कुठला पण अँड अजून कुठे आहे पहा. अँड दुसरीकडे कुठं नाहीये. डॉलर कुठे आहे का? डॉलर पण नाहीये. सो अँड हे कशाला येईल, एकतर होपला येईल आणि एकतर लाईफला येईल. म्हणजे होपला एक तर येईल किंवा लाईफला तर येईल. बरोबर आहे. आता ऑप्शन्स कडे जाऊ. होप सॉरी गोल्ड आहे, गोल्डला येणार आहे का? नाही. लाईफला असू शकते, होपला पण असू शकते. सो इथे आणि फोर्थ ऑप्शन आहे आयदर 2 और 3, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी हा करेक्ट येईल. म्हणजे सेकंड पण नाही, थर्ड पण नाही, हे दोन्ही पण येतील. फक्त सेकंड ऑप्शन टिक करून चालणार नाही आणि थर्ड पण नाही चालणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आपल्याला डेटा सेम आहे. क्वेश्चन चेंज आहे. व्हॉट इज कोड फॉर रॉयल? रॉयल साठी कुठला कोड आहे फाइंड आउट करायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे रॉयल, रिगल साठी कोणता होता? स्टार होता. मोनार्क साठी कोणता होता? हॅश होता. मग ऑब्वियसली आता उरला कोणता? रॉयल. हे संपला, हा वर्ड संपला, म्हणजे रॉयल हा काय काय असेल? @ सो करेक्ट ऑप्शन इथे काय असेल? बी, सेकंड ऑप्शन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.